नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. ॲटॉमी इंडियासाठी जो कॉम्पेन्सेशन प्लॅन आहे त्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात. त्यातले त्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओद्वारे आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा जो आपला कॉम्पेन्सेशन प्लॅन आहे तो बनवता मिस्टर हनगिल पाल जे आपल्या कंपनीचे ॲटॉमीचे सीईओ आहेत. त्यांनी ज्या टॉप 30 कंपनीज आहेत, 30 पेक्षा जास्त कंपनीचा प्लॅनचा त्याने अभ्यास केला आणि त्यातनं एक वेल बॅलन्स असा हा प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे, जो सक्सेसफुली 10 वर्ष कंपनीला जे झालेले आहेत त्या 10 वर्ष सक्सेसफुली हा प्लॅन चालू आहे आणि त्याच्या कंपनीने जेवढं सक्सेस घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस करण्याची आवश्यकता कंपनीला पडलेली नाही. आता ह्या प्लॅन मध्ये त्यांनी काही जे शॉर्ट मध्ये टर्म्स वापरलेले आहेत त्याचा अर्थ काय आहे तो एक दिलेला आहे. तो म्हणजे पीव्ही म्हणजे काय, तर पॉइंट व्हॅल्यू. तर प्रत्येक प्रोडक्टला जे पॉइंट व्हॅल्यू असणार आहेत, आपण जे प्रोडक्ट परचेस करतो त्याचे जे पॉइंट व्हॅल्यू आहेत ते आपले इन्कम प्लॅन मध्ये कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. नंतर एसीसी म्हणजे जे अक्युम्युलेटेड असणार आहेत, जे पीव्ही आहेत ते एकत्रितरित्या जमा होतात, त्यासाठी तो एसीसी शब्द वापरलाय. नंतर डिस्ट्रीब्युटरची प्राइस असणार आहे डीपी. डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटरसाठी, म्हणजे आपण आपलं जे रजिस्ट्रेशन डिस्ट्रीब्युटर म्हणून झालेलं आहे त्यामुळे आपल्याला एमआरपी प्रमाणे प्रोडक्ट घ्यावे लागणार नाही, आपल्यासाठी वेगळी डिस्ट्रीब्युटरची प्राइस असणार आहे ती डीपी. आणि एमआरपी जे मॅक्झिमम रिटेल प्राइस जे आहे ती, आणि जीएसटी जे काय पे करावं लागणार आहे ते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि ईडी म्हणजे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युटर. आता जे डीपी प्राइस आहे त्याच्यामध्ये जीएसटी ऍड करून आपल्यासाठी ती प्राइस कंपनीने दिलेली आहे. आता पुढचं म्हणजे जे कंपनीने 5 प्रकारचे जे इन्कम मध्ये कमिशन मध्ये 5 प्रकारचे टाइप्सचे प्रकार दिलेले आहेत ते बघूया आपण. पहिला टाइप जो आहे तो रिटेल प्रॉफिट, म्हणजे आपल्याला जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते साधारण 25% पर्यंत रिटेल प्रॉफिट इथे कमवू शकतात. म्हणजे जी कंपनीने जी एमआरपी दिली असेल त्या एमआरपी मध्ये 25% पर्यंत आपल्याला याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटरसाठी इन्कम मिळू शकतात, तेवढं डिस्काउंट असणार. नंतर दुसरं आहे ते जनरल कमिशन. त्याच्यामध्ये आपल्याला जे ग्लोबली टर्नओव्हर होतो कंपनीचा त्याच्या 44%, 44% आपल्याला त्याचं पीव्हीचं बेनिफिट मिळणार आहे जनरल कमिशनसाठी. तिसरं जे आहे मास्टरशिप बोनस, त्याच्यासाठी कंपनीने जो ग्लोबल टर्नओव्हर आहे त्याच्या 20% ग्लोबल पीव्ही ठेवलेले आहेत, त्याच्या 7 लेवल्स असणार आहेत. त्यानंतर मास्टरशिप प्रमोशन्स अँड इन्सेंटिव्ह जे आपल्याला वन टाइम दिले जातात. जेव्हा आपण ही रँक अचीव्ह करतो वन टाइम दिले जातात, ही रँक अचीव्ह केल्यानंतर कंपनीकडनं आपल्याला ते प्रमोशनचे इन्सेंटिव्ह दिले जातात. त्यानंतर एज्युकेशन सिस्टम कमिशन, जे आपले जे एज्युकेशन सेंटर्स असणार आहे ज्यासाठी आता अप्लिकेशन मागवले जात आहेत, ते जे एज्युकेशन कमिशन सेंटर्स असणार आहेत त्यासाठी म्हणून जे त्या सेंटरचा जो काही टर्नओव्हर असेल त्याच्या 6% पीव्हीचा बेनिफिट एज्युकेशन सेंटर्सच्या नावाने आहे त्याला सेपरेटली मिळणार आहे. आता हे आपण डिटेलमध्ये बघूया. पुढे आता डीलरशिप जे आहेत त्या पण डीलरशिप जे आपले 44% इन्कम आहे त्याच्यासाठी त्या डीलरशिप दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत, क्लास प्रकारे क्लासिफाय केले. त्यातलं पहिलं जे आहे ते सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह साठी आपले कमीत कमी आपले जे काही आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हापासून आपण जी काय खरेदी करणार आहेत कंपनीच्या, आपण ॲटॉमीचे जे प्रोडक्ट्स परचेसिंग करणार आहेत ते तुमचे एकत्रितरित्या जमा होणार आहे. आणि ते तुमचे पहिलं इन्कम घेण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 10,000 पीव्ही असण्याची आवश्यकता आहे. जे 10,000 पासून 2,99,999 पीव्ही तुमचे असेपर्यंत सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह साठी जे इन्कम दिलेलं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. दुसरं आहे एजंट. एजंटसाठी तुमचे स्वतःचे 3,00,000 पीव्हीची परचेसिंग असायला पाहिजे, किंवा तुम्ही जेव्हा आधी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यावेळेला तुमचे जी स्मॉलर साईड आहे, म्हणजे असं तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी एक्सप्लेन करते का तुमची लेफ्ट साईडला 6,00,000 पीव्ही, राईट साईडला 6,00,000 पीव्हीचा जर बिझनेस झाला तर एका महिन्यामध्ये, तर तुम्हाला जर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असताना जर असा 6,00,000 लेफ्ट आणि राईटचा बिझनेस झाला तर नेक्स्ट मंथ मध्ये कंपनी तुम्हाला एजंटसाठी प्रमोट करते. त्यासाठी तुम्ही 3,00,000 पीव्हीची तुमची स्वतःची खरेदी झाली नाही तरी तुम्हाला कंपनी नेक्स्ट मंथ मध्ये 3,00,000 पीव्ही साठी म्हणजे एजंटसाठी म्हणून प्रमोट करते. त्यानंतर तिसरं जे आहे ते स्पेशल एजंट. स्पेशल एजंटसाठी तुमचे स्वतःचे 7,00,000 पीव्हीची परचेसिंग असायला पाहिजे, किंवा तुम्ही जेव्हा एजंट म्हणून असता तर एजंट असताना तुमच्या लेफ्ट आणि राईट साईडला, म्हणजे तुमची एक साईडला 14,00,000 पीव्ही आणि राईट साईडला 14,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त
जे तुमची जी विकर साईड आहे तिथे तुमचे 14 लाख पीव्ही असतील आणि असं 14 लाखाचं जर मॅचिंग होत असेल तर हा बिझनेस तुमचा एजंट असताना झाला तर नेक्स्ट मंथ मध्ये तुम्हाला स्पेशल एजंटसाठी म्हणून कंपनी प्रोव्हाइड करते, जरी तुम्ही 7 लाख पीव्हीची स्वतः खरेदी केली नाही तरी. त्यानंतरची चौथी जी आहे ते डीलरसाठी तुमचे स्वतःचे 15 लाख पीव्हीची खरेदी असायला पाहिजे, किंवा तुम्ही स्पेशल एजंट असताना तुमची लेफ्ट आणि राईट साईडला जर 30 लाख पीव्हीचं मॅचिंग झाला बिझनेस, लेफ्टला 30 लाख राईटला 30 लाख पीव्ही असा जर बिझनेस झाला तर नेक्स्ट मंथ मध्ये तुम्हाला कंपनी डीलर म्हणून डीलरसाठी प्रमोट करते. त्यानंतर एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युटर ईडी, इथे तुमचे स्वतःचे 24 लाख पीव्हीची तुमची स्वतः खरेदी केलेली असायला हवी, किंवा तुम्ही डीलर जेव्हा असता तेव्हा लेफ्ट साईडला 48 लाख पीव्ही राईट साईडला 48 लाख पीव्ही असं जर तुमचं मॅचिंग झालं तर कंपनी तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युटर ईडी साठी म्हणून प्रमोट करते. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या 5 महिन्यामध्ये जर तुमचं असं होत असेल तर 5 महिने तुम्हाला ह्या स्टेप्स कव्हर करायला लागू शकतात. इथे तुमचा जो बिझनेस असणार आहे तो तुम्हाला 10,000 पीव्हीने तुम्ही जेव्हा स्टार्ट करताय तर 10,000 पीव्हीने स्टार्ट केल्यानंतर जर एखाद्याला वाटलं की माझी एवढी ऐपत नाहीये की मी 24 लाख पीव्हीची परचेसिंग करेन लगेच, असं जरी असेल तरी त्यांची जर टीम मोठी असेल तर त्यांच्या टीम मध्ये लेफ्ट आणि राईटच्या टीम मध्येच परचेसिंग जर जास्त झालं तर एखादी व्यक्ती फक्त 10,000 पीव्ही म्हणजे साधारण 2,000च्या आसपासची खरेदी करून या बिझनेस मधून करोडो रुपये कमवू शकते. एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला ॲटोमीने ही दिलेली आहे. आता पुढचं बघूया आपण जे रिटेल प्रॉफिट आहे टाईप 1, तर त्याच्यामध्ये आपल्याला 25% पर्यंत आपल्याला डिस्ट्रीब्युटरसाठी इन्कम मिळू शकतं. म्हणजे काय, तर जी आपल्याला एमआरपी असणार आहे त्या एमआरपी वर तुम्हाला आपल्याला 25% पर्यंत त्याच्यावर डिस्काउंट मिळणार आहे. आता 25% म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला 25% असेल का, तर नाही. हे प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळं असणार आहे. जास्तीत जास्त 25% पर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यासाठी म्हणून एक उदाहरण सुद्धा कंपनीने दिलेलं आहे. एक ॲटोमीचा जो स्किन केअरचा जो सेट आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे की त्याची डीपी प्राइस जी आहे ती 6,700 रुपये आहे. त्याच्यावर जीएसटी जे असणार आहे ते डीपी वर जीएसटी कॅल्क्युलेट होणार आहे, एमआरपी वर नाही. तर हे जीएसटी आहे ते 1,206 रुपये असणार आहे. मग हे डीपी प्राइस आणि जीएसटी इन्क्लूड करून त्याची प्राइस आपल्यासाठी असणार आहे 7,906. म्हणजे आपल्याला डीपी प्लस जीएसटी ही प्राइस इन्क्लूड करून आपल्याला कंपनीकडे पे करावं लागणार आहे, ते म्हणजे 7,906. आणि ह्या प्रोडक्टला एमआरपी किती आहे तर 9,100. म्हणजे आपल्याला इथे प्रॉफिट मिळणार आहे ते 1,194 रुपये. आणि हे प्रॉफिट आपल्याला 15.1% आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की 25% पर्यंत डिस्काउंट असणार आहे, तर इथे आपल्याला किती मिळते 15.1. आणि ह्या एका प्रोडक्टला पीव्ही बघा किती आहे, 60,000 पीव्ही आहे. म्हणजे आपल्याला कंपनीने हे जे पीव्ही दिलेले आहेत ते भरपूर दिलेले आहेत. एवढे जास्त पीव्ही तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये हे दिसणार नाही. एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढे पीव्ही मिळणं शक्य नाही. त्यानंतर दुसरं टाईप जे आहे जनरल कमिशन, ज्यासाठी ग्लोबली जो बिझनेस होतो त्याच्या 44% कंपनीने ठेवलेला आहे. तर हे 44%च्या बाबतीत आपल्या इंडियासाठी म्हणून एक कमिशनची स्पेसिफिक अमाऊंट कंपनीने दिलेली आहे इथे. आता ह्या ज्या ग्रेड आहेत, मगाशी मी चार डीलरशिपसाठी म्हणून 4 ग्रेड सांगितल्या, त्यातली पहिली जी आहे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, तर ती अचीव करण्यासाठी तिच्यामध्ये पहिलं इन्कम घ्यायचं असेल आपल्याला तर आपले जे डेली परफॉर्मन्स असणार आहे तर डेली 3 लाख पीव्हीचं जर आपलं मॅचिंग झालं तर आपल्याला 5 स्कोर मिळतात आणि आपलं त्या दिवसाचं इन्कम 1,321 रुपये आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर दुसरी जी लेवल आहे त्याची ग्रेड आहे 7वी, ती एजंटची. त्यासाठी पण आपण जर आपले ग्रुप पीव्ही जर 3 लाख पीव्हीचं मॅचिंग होत असेल आपलं तर आपल्याला 15 स्कोर मिळतं आणि डेली इन्कम आहे ते 3,964 रुपये. 6वी ग्रेड आहे स्पेशल एजंटची. इथे 7 लाख पीव्हीचं लेफ्ट राईटचं मॅचिंग झालं तर आपल्याला 30 स्कोर मिळतो आणि त्या दिवसाचं इन्कम आपलं 7,929 रुपये आपण अर्न करू शकतो. त्यानंतर 5वी ग्रेड डीलरची, तिथे 15 लाख पीव्हीचं जर आपलं मॅचिंगचा बिझनेस झाला तर 60 आपल्याला स्कोर मिळतात आणि आपलं डेली इन्कम तिथे आपण त्या दिवसाचं 15,857 रुपये इन्कम घेऊ शकतो.
नंतर चौथी जी ग्रेड आहे ईडी एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युटरची, तिथे 24 लाख पीव्हीचं जर आपलं मॅचिंगचा बिझनेस झाला तर आपले 90 स्कोर कॅल्क्युलेट होतात आणि आपल्याला त्या दिवसाचं इन्कम 23,786 रुपये मिळू शकतं. त्यानंतर तिसरी ग्रेड आहे ती पण ईडीचीच असणार आहे, कारण आपल्याला एकदा 24 लाख पीव्ही झाल्यानंतर स्वतःचे पीव्ही वाढवण्याबद्दलची कोणतीही अट आपल्याला कंपनीने ठेवलेली नाहीये. इन्कम घेण्यासाठी 24 लाख पीव्ही मॅक्झिमम आहे आणि आपल्याला आपला आयडी ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी वर्षातून कोणतं तरी एखादं प्रोडक्ट परचेस करावं लागणार आहे. फक्त एखादं प्रोडक्ट जरी आपण परचेस केलं तरी पण आपला आयडी ऍक्टिव्हेट होऊ शकतो. त्यासाठी किती प्राइसचं ते प्रोडक्ट असावं अशी सुद्धा कोणतीही अट कंपनीने ठेवलेली नाहीये. त्यानंतर ही तिसरी जी आहे ग्रेड, त्यासाठी 60 लाख पीव्हीचा जर मॅचिंगचा बिझनेस झाला तर 150 स्कोर कॅल्क्युलेट होतात आणि त्या दिवसाला तुम्हाला 39,664 रुपये इन्कम मिळू शकतो. दुसरी ग्रेड आहे तिथे 2 लाख पीव्हीचा बिझनेस झाला तर त्या दिवसाला तुमचे स्कोर 250 कॅल्क्युलेट होतात आणि 66,073 रुपये तुमचं त्या दिवसाचं इन्कम मिळू शकतं. त्यानंतर पहिली ग्रेड आहे जी ईडीची, तिथे तुमचा 5 लाख पीव्हीचा जर मॅचिंगचा बिझनेस झाला तर तुमचे 300 स्कोर कॅल्क्युलेट होतात आणि त्या दिवसाचं तुम्हाला 79,287 रुपये इन्कम मिळू शकतं. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की साधारण हा जो एक स्कोर आहे त्याची किंमत कंपनीने एक फिक्स किंमत डिक्लेअर केली ती म्हणजे 264 रुपये 20 पैसे. याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन आहे डेली इन्कमचं, जे तुम्ही 1321 पासून दिवसाचं 79,287 रुपयापर्यंत डेली इन्कम अर्न करू शकता. मंथली म्हणजे तुम्ही हे 25 दिवसाचं मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे की मंथली जर तुम्हाला 25 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं आणि रोजचं तुमचा हा 3 लाख पीव्हीचं जर मॅचिंग होत असेल तर महिन्याचं तुम्हाला 33,025 रुपयापासून तर 19,82,000 इन्कम तुम्ही इथे मंथली कमवू शकता. म्हणजेच इयरली किती होतं तर 3,96,000 पासून तर 2,37,00,000 पर्यंत तुम्ही इथे इन्कम इयरली घेऊ शकतात. म्हणजे हे दिवसाचं इन्कम जे आहे कॅल्क्युलेट केलेलं. इथे काही जणांना असा काही जे प्रश्न विचारले जातात ते असे की एकदा 3 लाख पीव्हीचं जर मॅचिंग झालं म्हणजे त्या महिन्यामध्ये मला हे 1,321 रोज मिळत राहतील का, हा प्रश्न एक विचारला जातो. तर नाही, ज्या दिवशी तुमचं 3 लाख पीव्हीचं मॅचिंग होतं त्याच दिवसाचं तुमचं हे इन्कम असणार आहे. आणि इथे पण तुम्ही एजंटसाठी म्हणजे तुमचे इथे स्वतःचे जर 3 लाख पीव्ही असतील तर तुम्हाला 3 लाख मॅचिंगचं इन्कम जे आहे ते 3,964 रुपये त्या दिवसाचे मिळू शकतात. पण काही जणांचा हे पण प्रश्न असतो की जर माझे 15 लाख पीव्ही आहेत स्वतःचे म्हणजे मी डीलर आहे आणि जर माझं 15 लाख पीव्हीचं ऐवजी माझं 3 लाखाचंच मॅचिंग झालं तर मग हे 15 लाख पीव्ही होईपर्यंत माझे पीव्ही एकत्र ऍड होत राहतील का, तर नाही. तुमचं 3 लाखाचं मॅचिंग झालं तर तुम्हाला हे 3,964 रुपये जे आहेत ते त्या दिवसाचं मिळते. तुमचं 7 लाख 15 लाख होईपर्यंत तुमचे पीव्ही काय ऍड होणार नाही. परंतु आणि दुसरं असं एक इथे प्रश्न विचारला जातो की माझे स्वतःचे 3 लाख पीव्ही झाले तर लेफ्टला जर 3 लाख झाले आणि राईटला 4 लाख झाले तर मग वरचे 1 लाख पीव्ही पुढे तुमचे कंटिन्यू होणार का पुढच्या याच्यामध्ये, तर नाही. तुमचे 3 लाख मॅच झालं तर वर जे काय ऍडिशनल पीव्ही असतात ते तुमचे फ्लश आउट होतात. परंतु जर पहिल्याच दिवशी तुमचे 3 लाख पीव्ही मॅच नाही झाले, असं समजा की पहिल्या दिवशी तुमचा 1 लाख पीव्हीचा बिझनेस झाला, दुसऱ्या दिवशी पण 1 लाखाचाच झाला, तिसऱ्या दिवशी पण 1 लाख पीव्हीचाच बिझनेस झाला, असं झालं तर तुमचे पहिल्या दिवसापासून दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे 3 लाख पीव्ही होईपर्यंत तुमचे ते पीव्ही जे आहेत ते ऍड होत जाणार पुढच्या लेवल पर्यंत 3 लाख होईपर्यंत, तेव्हा एकत्रित जमा होत जाणार. पण एकदा तुमचं मॅचिंग झालं 3 लाखाचं तर मग बाकी त्याच्यावर जे काही पीव्ही ऍडिशनल असतील ते तुमचे पीव्ही तिथे ह्या इन्कमच्या बाबतीत तिथे फ्लश आउट होतात. परंतु ते तुमच्या बोनसमध्ये ग्लोबल टर्नओव्हर मध्ये कॅल्क्युलेशन होतं त्याचं. त्यानंतर काही प्रश्न असा पण विचारला जातो की आता सपोज तुमचे 3 लाखच पीव्ही आहेत पण जर तुमचं मॅचिंग झालं हे 7 लाख पीव्हीचं किंवा 15 लाख पीव्हीचं जर मॅचिंग झालं तर मग तुम्हाला किती इन्कम मिळू शकेल, तर तुमचं 3 लाखच पीव्ही असल्यामुळे तुम्हाला 3,964 रुपयेच मिळू शकतील त्या दिवसाचे, तुमचे जरी 7 लाख पीव्हीचं मॅचिंग झालं तरी. कारण तुमचे स्वतःचे पीव्ही पुढच्या इन्कमसाठी स्वतःचे पीव्ही तेवढं असणं आवश्यक आहे. आणि दुसरं तसंच जसं तुमचं 15 लाख पीव्ही झालेले आहेत
परंतु तुमचं मॅचिंग जर 7 लाख पीव्हीचं झालं किंवा 3 लाख पीव्हीचं झालं, तर 3 लाखचं झालं ते 3,964, 7 लाख पीव्हीचं मॅचिंग झालं तर 7,929. हे तुमचं इन्कम तिथे तुम्हाला मिळू शकतं. आता आपण तिसरी हे बघूया मास्टरशिप बोनसचं, ज्याच्यासाठी 20% कंपनीने ग्लोबली जे पीव्ही आहेत त्याची अमाऊंट ठेवलेली आहे. त्याच्यासाठी 7 लेवल आहेत. आता त्या मास्टरशिपच्या ज्या 7 लेवल आहेत त्याचं काय क्रायटेरिया आहे आणि ते बोनस देण्यासाठी काय ठेवलेलं आहे कंपनी, आपण ते पण बघूया. पहिलं जे मास्टरशिप आहे ते सेल्स मास्टर. आता सेल्स मास्टरसाठी स्पेशल एजंट विथ मिनिमम ऑफ 25 lakhs ग्रुप पीव्ही म्हटलेलं आहे. म्हणजे हे स्पेशल एजंटसाठी तुमचं किती लागणार आहे पीव्ही, तर 7 लाख. म्हणजे तुमचे स्वतःचे 7 लाख पीव्ही हवेत आणि तुमचं जे ग्रुप पीव्ही आहे लेफ्ट साइडला आणि राईट साइडला 25 लाख पीव्हीचा इथे बिझनेस होणं आवश्यक आहे. तर हे तुमचे 25 लाख पीव्हीचं जेव्हा 15 दिवसाचं, त्याच्यासाठी पण कंपनीने एक फिक्स टायमिंग पण म्हटलेलं आहे मास्टरशिप बोनससाठी. म्हणून तुम्हाला महिन्याच्या 1 तारखेपासून 15 तारीख आणि 16 तारखेपासून मंथ एंड पर्यंतचं कॅल्क्युलेशन होणार आहे. पहिलं जे 1 ते 15चं आहे त्याचं तुमचं पेमेंट जे आहे ते 22 तारखेला मिळणार त्या महिन्याच्या, आणि दुसरा सेकंड पिरियड जो आहे 16 ते मंथ एंड त्याचं पेमेंट तुम्हाला 7 तारखेला त्या महिन्याच्या मिळणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा कंपनीने फिक्स ठेवलेलं आहे. आणि डेली इन्कम जे आहे, डेली इन्कम साठी पण कंपनीने जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते डेली होणार आहे. पण इन्कम तुमचं कॅल्क्युलेट करताना बुधवारपासून मंगळवार पर्यंतचं कॅल्क्युलेशन होणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला त्याच्या नंतरच्या मंगळवारी तुमच्या अकाउंटला येणार आहे ते पैसे. त्याच्यासाठी सुद्धा कंपनीने एक फिक्स दिवस ठेवलेला आहे. आणि टायमिंग पण कंपनीने म्हटलेली की आज रात्री 8:30 पासून दुसऱ्या दिवशी 8:29 पर्यंत रात्रीचे हा एक पिरियड कॅल्क्युलेट होणार आहे टायमिंग साठी. म्हणून त्यांच्या दक्षिण कोरियाच्या टायमिंगचं आणि इंडियन टायमिंगचं ते मॅचिंग केलेलं आहे. आपल्या इंडियन टायमिंग प्रमाणे रात्रीचे 8:30 पासून दुसऱ्या दिवसाचे 8:29 हे एक टायमिंग कंपनीने फिक्स केलेलं आहे. आता इथे जे सेल्स मास्टरचा क्रायटेरिया आहे, सेल्स मास्टर पासून ह्या ज्या रँक आहेत, दुसरी डायमंड मास्टर, तिसरी शोरॉन रोज, चौथी स्टार मास्टर, 5वी रॉयल मास्टर, 7वी क्राऊन मास्टर आणि 6वी क्राऊन मास्टर आणि 7वी इम्पेरियल मास्टर. तर ह्या ज्या 7 रँक आहेत, ह्या 7 रँक साठी सुद्धा कंपनीने हे 15 दिवसाचा जो पिरियड दिलेला आहे तो एक फिक्स पिरियड, त्यांनी तारखा ज्या दिल्यात त्याच आहेत, त्या स्पेसिफिक 1 ते 15 किंवा 16 ते मंथ एंड. इथे काही जण असा प्रश्न विचारला जातो की हे 15 दिवस म्हणजे त्या महिन्यातले कोणतेही 15 दिवस कॅल्क्युलेट होऊ शकतात ना, हा प्रश्न एक विचारला जातो. तर नाही, स्पेसिफिक ही जी तारीख दिलेली आहे 1 ते 15 तारखेच्या वेळात किंवा 16 ते मंथ एंड या वेळातच जी तुमची ग्रुप पीव्हीची पर्चेसिंग होणार आहे तीच फक्त इथे कॅल्क्युलेट होणार आहे बोनससाठी. म्हणून तुम्ही म्हणाल की माझे 10 तारखेपासून पुढे माझे पुढच्या 25 तारखेपर्यंतचं असेल तर ते 15 दिवस होणार का, तर नाही, असं नाही होणार आहे. तर ह्या स्पेसिफिक तारखा कंपनीने दिलेल्या आहेत. आता हे सेल्स मास्टर साठी जे स्पेशल एजंट म्हटले, स्पेशल एजंट साठी आपल्याला किती पीव्ही लागतात, तर 7 लाख. म्हणजे तुमचे 7 लाख स्वतःचे पीव्ही आवश्यक आहे सेल्स मास्टर साठी. आणि इथे एक आणखी कंपनीने एक ऍडिशनल पॉइंट दिलेला आहे जो आपल्या फायद्याचा आहे, तो म्हणजे तुमच्या एका साईडला असं समजा की 25 लाख पीव्ही पेक्षा जास्त पीव्ही झालेत आणि दुसऱ्या साईडला पीव्ही कमी आहेत, 3 लाखच आहेत किंवा 3 लाख आहेत, कोणाचे 10 लाख 15 लाख आहेत, असं पण असेल एखादं. अशा वेळेला जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयडीवर जर तेवढ्या पीव्हीची पर्चेसिंग केली जे 25 लाख साठी तुम्हाला कमी पडतात तुमच्या स्मॉलर लेगला, ती पर्चेसिंग केली तर ते पीव्ही तुमचे सेल्स मास्टर साठी कंपनी तुम्हाला त्याचा बेनिफिट देणार आहे. आणि ते पीव्ही तुमचे जी विकर साइड आहे, तुमची स्मॉलर साइड आहे, तिथे कॅल्क्युलेट होणार आहे. तुमच्या आयडीवरून कॅन्सल नाही होणार, तुमच्या आयडीवर तसेच राहणार ते, परंतु कॅल्क्युलेशन करताना ते तुमचे विकर साइडला कॅल्क्युलेशन कंपनी करणार आहे. आणि याच्यासाठी कंपनीने जे ग्लोबल टर्नओव्हर आहे त्याच्या 10% पीव्ही ठेवलेले आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त पीव्ही जे आहे ते सेल्स मास्टर साठी, फक्त एकट्या सेल्स मास्टर साठी आहेत 10% पीव्ही. आणि म्हणजे आता हे जे तुम्हाला कॅल्क्युलेशन मी जे सांगते स्पेशल एजंटचं, तर तुमचे स्वतःचे 7 लाख पीव्ही लेफ्ट साइडला जर तुमचे 25 लाखापेक्षा वर पीव्ही झाले आणि राईट साइडला कमीत कमी 3 लाख हवेत, पण 3 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही स्वतःच्या आयडीवर पूर्ण 25 लाखाची पर्चेसिंग केली म्हणजे तुमचे ते दुसऱ्या साइडला 25 लाख कॅल्क्युलेट होतील का, तर नाही.
तुमच्या जी स्मॉलर साईड आहे तिथे तुमचे कमीत कमी 3 लाख पीव्ही असणं आवश्यक आहे. मग त्याच्या वरचे जे पीव्ही आहेत ते तुमच्या स्वतःच्या आयडीवर तेवढी पर्चेसिंग झाली तर ते तुमच्या स्मॉलर साईडला कॅल्क्युलेट होऊन तुम्ही सेल्स मास्टर इथे अचिव्हमेंट करू शकता. आता दुसरी जी आहे ती डायमंड मास्टरची, इथे तिथे डीलर म्हटलेलं आहे, म्हणजे इथे तुमचे 15 लाख स्वतःचे पीव्ही असणं आवश्यक आहे. आणि लेफ्ट साईडला 2 सेल्स मास्टर, राईट साईडला 2 सेल्स मास्टर असं जर असेल तर तुम्ही डायमंड मास्टरचे अचिव्हमेंट घेऊ शकता. आणि त्यासाठी जे इन्कम ठेवलेलं आहे ते ग्लोबली जे पीव्हीचं आहे टर्नओव्हर त्याचं 5% पीव्हीचं तुम्हाला इथे बेनिफिट मिळणार आहे. पण ते तुमचं डायमंड मास्टर पासून हायर मास्टरशिप म्हटलेलं आहे. त्यामुळे डायमंड मास्टर पासून इम्पिरियल मास्टर पर्यंतच्या ह्या जेवढ्या रँक आहेत 6, त्या सगळ्या 6 रँक मध्ये ते 5% पीव्ही जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्युट होणार आहेत. तसंच शोरन रोज मास्टरसाठी ईडी म्हटलेलं आहे, म्हणजे ईडी म्हणजे आपल्याला 24 लाख पीव्ही लागणार आहेत हे. आणि लेफ्ट आणि राईटला 2-2 डायमंड मास्टर जर झाले तर तुम्ही शोरन रोजची अचिव्हमेंट करू शकता होते तुमची. आणि त्यासाठी 2% ग्लोबली टर्नओव्हरची पीव्ही ठेवलेले आहेत. आणि ते सुद्धा शोरॉन रोज पासून हायर मास्टरशिप, म्हणजे शोरॉन रोज पासून इम्पिरियल मास्टर पर्यंतच्या ह्या 5 रँक आहेत, ह्या 5 रँक मध्ये ते इक्वली 2% पीव्ही डिस्ट्रीब्युट होणार. त्यानंतर स्टार मास्टर आहे. स्टार मास्टर साठी पण ईडी आहे, म्हणजे एकदा 24 लाख पीव्ही झाल्यावर आपल्याला इन्कम साठी स्वतःचे पीव्ही करण्याची काय आवश्यकता कंपनीने प्लॅन मध्ये ठेवलेली नाहीये, कंपल्शन ठेवलेलं नाहीये. त्यामुळे इथे शोरॉन रोज पासून इम्पिरियल मास्टर पर्यंत ईडीचाच क्रायटेरिया आहे. तर स्टार मास्टर साठी ईडी आणि स्वतःचे 24 लाखच असणार आहेत पीव्ही. आणि लेफ्टला 2 शोरॉन रोज मास्टर, राईटला 2 शोरॉन रोज मास्टर. हा क्रायटेरिया 15 दिवसात कम्प्लीट झाला तर तुम्ही स्टार मास्टरची अचिव्हमेंट होते तुमची. आणि 1.2% जे आहे ग्लोबल टर्नओव्हरचे पीव्ही ते स्टार मास्टर पासून हायर मास्टरशिप, म्हणजे हे स्टार मास्टर पासून इम्पिरियल पर्यंतच्या ह्या ज्या 4 रँक आहेत टोटल, ह्या 4 रँक मध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट होणार आहे. त्यानंतर रॉयल मास्टरचे जे आहे ईडी, ते त्याचा क्रायटेरिया आहे लेफ्टला 2 स्टार मास्टर, राईटला 2 स्टार मास्टर. हे 15 दिवसात झालं तुमचं तर तुम्हाला रॉयल मास्टर म्हणून प्रमोट होता तुम्ही. आणि इथे तुम्हाला 1% जे आहे ते ग्लोबल टर्नओव्हरच्या पीव्हीला तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि हायर मास्टरशिप पर्यंत असणार आहे रॉयल मास्टरचं, म्हणजे रॉयल मास्टर पासून इम्पिरियल पर्यंत ह्या ज्या 3 रँक आहेत, 3 रँक मध्ये 1% ग्लोबल पीव्हीचं टर्नओव्हर इक्वली डिस्ट्रीब्युट होणार. त्यानंतर क्राऊन मास्टर जे आहे त्याच्यासाठी लेफ्टला 2 रॉयल मास्टर, राईटला 2 रॉयल मास्टर 15 दिवसात होणं आवश्यक आहे. आणि 0.5% ग्लोबल पीव्हीचं टर्नओव्हर जे आहे ते इथे ठेवलेलं आहे. आणि क्राऊन मास्टर विथ हायर मास्टरशिप, म्हणजे इथे क्राऊन मास्टर आणि इम्पिरियल मास्टर ह्या दोघांमध्ये 0.5% इक्वली डिस्ट्रीब्युट होणार. त्यानंतर लास्ट जी आहे इम्पिरियल मास्टर, त्याच्यासाठी लेफ्टला 2 क्राऊन मास्टर, राईटला 2 क्राऊन मास्टर असणं आवश्यक आहे. आणि 0.3% जे ग्लोबल टर्नओव्हर आहे ते इक्वली इम्पिरियल मास्टर मध्ये डिस्ट्रीब्युट होणार, सगळ्या इम्पिरियल मास्टर मध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट होणार आहे. म्हणजेच इम्पिरियल मास्टरला तुमच्या लक्षात येईल की ह्या डायमंड मास्टर पासून जेवढे पर्सेंटेज आहेत ते सगळ्या पर्सेंटेजचा 1-1 शेअर मिळणार आहे. क्राऊन मास्टरला जे आहे ते डायमंड पासून क्राऊन मास्टर पर्यंतचे जेवढे पर्सेंटेज आहेत ह्या प्रत्येक पर्सेंटेज मधला 1-1 शेअर मिळणार आहे. नंतर रॉयल मास्टरला पण हे प्रत्येक ह्याचा 1-1 पर्सेंटेज 1-1 शेअर मिळणार आहे. असे हे डायमंड पासून इम्पिरियल मास्टर पर्यंतच आहे. फक्त सेल्स मास्टरला जे आहे ते टोटली 10% जे आहे ते एकट्या सेल्स मास्टरसाठी आहे. आणि 0.3% हे फक्त इम्पिरियल मास्टरसाठी. या 2 रँकसाठीचे पर्सेंटेज फक्त त्या रँकला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त हे बाकीचे पर्सेंटेज आहेत ते तिथे डिस्ट्रीब्युट होणार आहे. आता ह्या ठिकाणी प्रश्न काही जणांना असेही पडतात. या ठिकाणी जो प्रश्न विचारला जातो की हे लेफ्ट आणि राईटला जे 2-2 होणार आहेत तर मग ते तेच व्यक्ती असल्या तर चालतील का, किंवा हे जे रॉयल मास्टर आहेत 15 दिवसाचा पिरियड कोणताही असला तर चालेल का. तर मगाशी मी म्हटलंच आहे की 1 ते 15 आणि 16 ते मंथ एंड या पिरियड मध्येच कंपल्सरी ही अचिव्हमेंट झाली पाहिजे तुमची. ती अचिव्हमेंट जर नाही झाली तुमची तर मग तुम्हाला इतर कोणतेही 15 दिवस कॅल्क्युलेट करून ते तुमचं प्रमोशन होणार नाहीये. तर तुम्हाला इथे एक आहे की तुमचं डिमोशन होणार नाहीये पण प्रमोशन पण होणार नाही. आता हे जे 20% जे आहेत ठेवलेले ते पर्सेंटेज याप्रमाणे आपल्यामध्ये डिस्ट्रीब्युट होतात.
त्यानंतर टर्म्स कंडिशन ज्या आहेत ह्या मास्टरशिप प्रमोशनच्या त्या पण आपण बघूया. त्या पण कंपनीने एक सेपरेटली म्हटले की सेल्स मास्टर, डायमंड मास्टर आणि शोरॉन रोज याच्यासाठी प्रमोशनसाठी कोणतेही रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. म्हणजे तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पण जेव्हा तुमचं क्रायटेरिया कम्प्लीट होतं तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही जेव्हा होतं तेव्हा तुम्ही हे अचिव्हमेंट घेऊ शकता. परंतु स्टार, रॉयल, क्राऊन आणि इम्पिरियल या 4 ज्या मास्टरशिप्स आहेत याच्यासाठी आधीची मास्टरशिप आहे ती तुम्ही 3 वेळा अचीव्ह करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला नेक्स्ट लेवलला जायला. म्हणजे जर तुम्ही स्टार मास्टर जर तुम्हाला प्रमोशन घ्यायचं आहे पहिलं तर ही त्याच्या आधीची शोरॉन रोजची मास्टरशिप आली ना, तर ही शोरॉन रोजची मास्टरशिप तुम्हाला 3 सायकल कम्प्लीट करायला पाहिजेत. म्हणजे तुमच्या 3 अचिव्हमेंट होणं शोरॉन रोजचं आवश्यक आहे. म्हणजे तसंच रॉयल मास्टर साठी स्टार मास्टर 3 वेळा तुम्ही अचीव्ह करणं आवश्यक आहे. क्राऊन मास्टर साठी तुमचं रॉयल मास्टर 3 वेळा अचीव्ह करणं आवश्यक आहे. इम्पिरियल मास्टर साठी क्राऊन मास्टर तुम्ही 3 वेळा अचीव्ह करणं आवश्यक आहे. अशी ही कंडिशन स्टार मास्टर पासून असणार आहे. पण सेल्स मास्टर पासून सेल्स मास्टर, डायमंड मास्टर आणि शोरॉन रोज मास्टर साठी ही कंडिशन ठेवलेली नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एकदा तुम्ही ही पोझिशन अचीव्ह करताय सेल्स मास्टर किंवा डायमंड मास्टर, शोरॉन रोज, तर ही तुमची पोझिशन मेंटेन करण्यासाठी कंपनीने असं रेस्ट्रिक्शन नाही दिलेलं तुम्हाला की तुम्ही एवढं तरी बिझनेस झाला पाहिजे तरच तुमची मेंटेन होईल असं नाही. तर तुम्ही एकदा अचीव्ह केलं, तुम्ही असं समजा की तुम्ही शोरॉन रोज झाला परंतु त्यानंतर तुमची अचिव्हमेंट तुमचं जे काही लेफ्ट राईटचा जो बिझनेस होतो त्याप्रमाणे जर तुम्ही सेल्स मास्टर किंवा डायमंड मास्टरचाच क्रायटेरिया जर तुम्ही अचीव्ह करत असाल तर मग तुमचं परत डिमोशन होईल का? तर नाही. तुम्ही शोरॉन रोज आहात तर शोरॉन रोजच येईल. फक्त तुम्हाला इन्कम जे मिळेल ना ते इन्कम तुम्ही जी अचिव्हमेंट करताय, तुम्ही सेल्स मास्टरची अचिव्हमेंट केली ती सेल्स मास्टरसाठी जे इन्कम आहे ते तुम्हाला मिळेल. डायमंड मास्टरची केली तर त्याचे इन्कम आहे ते मिळेल. परंतु तुमचं जे प्रमोशनची पोझिशन आहे शोरॉन रोज मास्टरची ती तीच राहणार, ती तुमची डिमोशन होणार नाही. आणि हे अनलिमिटेड तुम्ही कायमस्वरूपी कंपनीने असं ठेवलेलं आहे की तुम्ही एकदा शोरॉन रोज मास्टर झाला तर कायमस्वरूपी शोरॉन रोज मास्टर लागतात किंवा यापैकी कुठले रॉयल मास्टर, क्राऊन मास्टर, इम्पिरियल मास्टर जेव्हा तुम्ही होता तर तुम्ही एवढे इम्पिरियल मास्टर अनलिमिटेड म्हणजे कायमस्वरूपी तुमची ती अचिव्हमेंट असणार आहे. फक्त एवढंच आहे की तुमचा आयडी ऍक्टिव्हेशन तुमचा राहायला पाहिजे, व्हॅलिड मेंबरशिपचा स्टेटस तुमचा राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आपल्याला जी काही अट आहे कंपनीची की तुम्ही वर्षातनं एखादा तरी प्रोडक्ट परचेस करून आयडी ऍक्टिव्हेट ठेवला पाहिजे म्हणजे तो आपल्याला ठेवायला लागणार आहे. आणि किंवा तुम्ही कुठल्या कारणाने कंपनीने तुमचा आयडी कॅन्सल नाही झाला पाहिजे. तुमच्याकडनं ज्या काही कंपनीच्या टर्म्स कंडिशन आहेत त्याप्रमाणे एखादी कुठली कृती तुमच्याकडनं घडली आहे तर कंपनी जे काही कॅन्सलेशन करू शकते आयडीच्या बाबतीत तर ते तुमचं होणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही व्हॅलिड मेंबरशिपचा स्टेटस जर तुमचा असेल तर तुमची जी मास्टरशिप तुम्ही अचिव्हमेंट करतात ती मास्टरशिप तुमची तीच राहील, डिमोशन होणार नाही. आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला माहिती की कंपनीचं बरेच जण कोणी 4 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्षापासून काम करतायत कंपनीचं प्री लॉन्चिंग स्टेजलाच. त्यामुळे खूप जणांचे मोठ्या मोठ्या टीम्स पण झालेल्या आहेत. परंतु असंही असू शकतं की त्यांच्या टीम प्रमाणे जर बघितलं तर त्यांचं स्टार मास्टर, रॉयल मास्टरचं पण कदाचित अचिव्हमेंट होईल. असे पण बऱ्याच जणांची टीम झालेल्या पण आहेत. पण कंपनीची अट काय आहे, पहिलं प्रमोशन तुम्ही 2 लेवल पेक्षा जास्त प्रमोशन एका एंट्रीमध्ये घेऊ शकत नाही डायमंड मास्टर पर्यंत. म्हणजे तुम्ही सेल्स मास्टर किंवा डायमंड मास्टर याच्यापैकी जर तुम्ही सेल्स मास्टरच्या ऐवजी डायमंड मास्टरचं डायरेक्ट प्रमोशन घेऊ शकता तुमची जर टीम साईज मोठी आहे तर. जेव्हा कंपनीचं ओपनिंग आपल्याला माहिती आहे 11 नोव्हेंबर पासून कंपनी स्टार्ट होते वर्किंग इथे. 11 नोव्हेंबर पासून जेव्हा तुमचं हे जे कॅल्क्युलेशन आहे जर असं होऊ शकतं की डायमंड मास्टरची प्रमोशन तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता तिथे या लेवल. पण म्हणजे तुम्ही सेल्स मास्टर न होता डायमंड मास्टर होऊ शकता. परंतु तुमचा क्रायटेरिया हा शोरॉन रोजचा जरी कम्प्लीट होत असेल किंवा स्टार मास्टरचा जरी होत असेल तरी तुम्हाला डायरेक्ट कंपनी तिकडे प्रमोट नाही करू शकणार. कारण तुम्ही एका एंट्रीमध्ये फक्त 2 प्रमोशन ते पण डायमंड मास्टरच्या लेवल पर्यंतच घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर जे आहे रेग्युलर ज्या अट आहेत याप्रमाणे तुमचं प्रमोशन होऊ शकतं. त्यानंतरचं मास्टरशिपचे प्रमोशन्स जे आहेत इन्सेंटिव्ह ते पण जे 1 टाइम देते कंपनी ते पण आपण बघूया की जे मास्टरशिप जेव्हा तुम्ही अचीव्ह करताय ते अचीव्ह केल्यानंतर हे कंपनीकडून तुम्हाला 1 टाइम मिळतं. हे प्रत्येक वेळेला अचीव्ह करतात तेव्हा मिळत नाही. जसे जे इन्कम पर्सेंटेज म्हटलेलं आहे आधीच्या आपल्याला सांगितले ते अचिव्हमेंटसाठीचे ते तुम्हाला जेव्हा जेव्हा अचीव्ह करतात तेव्हा ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. परंतु हे मास्टरशिपचे जे प्रमोशन्स आहे इन्सेंटिव्ह जे आहेत हे तुम्हाला 1 टाइम तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम अचीव्ह करतात ना तेव्हा तुम्हाला 1 टाइम कंपनीकडनं मिळणार आहेत. तर ते काय आहे तर सेल्स मास्टरसाठी
तुम्हाला कंपनीकडून ॲटोमी दी फेमचा 2 सेट आणि ॲटोमी इव्हिनिंग केअरचा 1 सेट हे तुम्हाला मिळणार आहे. डायमंड मास्टर्सचे अचिव्हमेंट केल्यावर तुम्हाला लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टॅबलेट आणि ॲटोमी दी फेमचे 2 सेट आणि ॲटोमी इव्हिनिंग केअरचा 1 सेट मिळणार आहे. शोरॉन रोज मास्टरसाठी तुम्हाला कॅश रिवॉर्ड 1,20,000चा कॅश रिवॉर्ड आणि 2 पॅक टूर पॅकेज 4 days 3 nights साठी मिळणार आहे. स्टार मास्टर साठी तुम्हाला 6 लाख कॅश रिवॉर्ड आणि 4 टूर पॅकेजचे 4 days 3 nights साठी मिळणार आहे 4 जणांसाठी. नंतर रॉयल मास्टर साठी कॅश रिवॉर्ड जो आहे तो 30 लाख रुपये आहे आणि इथे तुम्हाला स्पॉन्सरशिप ऍक्टिव्हिटीसाठी 1,20,000 पर मंथ मिळणार आहे. कार रेंटल फी 4 पॅकेजचे 11 दिवस 10 नाईट साठी तुम्हाला टूर पॅकेज मिळणार आहे. नंतर क्राऊन मास्टर साठी तुम्हाला 1,80,00,000 रुपये कॅश रिवॉर्ड मिळणार आहे. नंतर स्पॉन्सरशिप ऍक्टिव्हिटीसाठी म्हणून 3 लाख रुपये पर मंथ मिळणार आहेत. एक लक्झरी कार आणि टूर पॅकेज जे आहे 4 जणांसाठी ते 11 दिवस 10 नाईट साठी. इम्पिरियल मास्टर साठी 6 करोड रुपये कॅश रिवॉर्ड आणि स्पॉन्सरशिप ऍक्टिव्हिटीसाठी 6 लाख रुपये पर मंथ मिळणार आहे. एक लक्झरी कार, एक ऑफिस 1700 स्क्वेअर फूटचं सोबत पर्सनल असिस्टंट आणि ड्रायव्हर आणि 11 दिवस 10 नाईट साठी 4 जणांचं टूर पॅकेज आपल्याला कंपनी इन्सेंटिव्ह म्हणून देणार आहे. आता हे जे इन्सेंटिव्ह आहेत याच्यासाठी सुद्धा काही टर्म्स कंडिशन आहेत. आपण बघूया की जे प्रोडक्ट्स देणार आहे कंपनी, जे सेल्स मास्टर आणि डायमंड मास्टर साठी प्रोडक्टचे सेट आहेत, तर ते जर बघितले तर प्रोडक्ट्स जे आहेत ते त्याची जी परचेस प्राइस आहे त्याच्यावर अवलंबून असणार असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर असं झालं की आपल्या कंपनीकडे ज्या वेळेला आपण हे अचिव्हमेंट घेतो त्यावेळेला जर काही कारणास्तव हे सेट जर नसतील अवेलेबल, ॲटोमी दी फेमचं आणि इव्हिनिंग केअरचा सेट जर अवेलेबल नसतील तर त्याच प्राइसचे दुसरे प्रोडक्ट सुद्धा कंपनी आपल्याला इथे देऊ शकते. त्यानंतर शोरॉन रोज मास्टरसाठी जे ट्रॅव्हल तिकीट असणार आहे तर ते 50,000 एका व्यक्तीसाठी म्हणून इथे हे स्टार म्हटलेलं आहे ना कंपनीने, तर हे स्टार इथे पण ते स्टार मेन्शन केलेलं असणार. स्टार जे आहे ते इथे जे आपल्या मास्टरशिप इन्सेंटिव्ह मध्ये जिथे स्टार नमूद केलेले आहे तिथे ते अप्लिकेबल होतं. म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल तिकीट जे म्हटलेलं आहे की 4 days 3 nights साठी, तर हे आपल्याला ते अमाऊंट 50,000 एका तिकिटाचे असणार आहे शोरॉन रोज आणि स्टार मास्टर साठी. त्यानंतर रॉयल, क्राऊन आणि इम्पिरियल मास्टर साठी ट्रॅव्हल तिकीटची अमाऊंट कंपनीने 2,40,000 रुपये एका पर्सन साठी. म्हणजे आपल्याला हे 4 पॅकेज देते कंपनी टूरचे, रॉयल मास्टर याच्यासाठी जे आहे 11 दिवस 10 नाईट साठी, तर इथे एकाचे तुम्हाला 2,40,000 रुपये असणार आहेत. नंतर इथे कार रेंटल फी जी म्हटलेली आहे कंपनीने, कार रेंटल आपल्याला ह्या 4थ्या लेवलला रॉयल मास्टरच्या लेवलला आपल्याला कार रेंटल फी म्हटलेली आहे इथे. तर ही कार रेंटल फी आपल्याला किती असणार आहे तर 60,000 रुपये पर मंथची असणार आहे. आता इथे कंपनीने हे हॅश लिहिलेलं आहे. तर हे हॅश साठी म्हणून खाली बघू शकता तुम्ही, इथे हॅशला कंपनीने असं म्हटलेले का 1 टाइम मास्टरचे तुम्ही जेव्हा 2 सायकल कंप्लीट करतात ना तेव्हा हे मिळणार आहे तुम्हाला. जिथे जिथे हॅश नमूद आहे तिथे हॅश साठीच कंपनीने एक स्पेसिफिकली म्हटलेलं आहे का जिथे हॅश नमूद आहे ती मास्टरशिपचं तुम्ही 2 सायकल कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्या मिळणार आहे. त्यामुळे जिथे जिथे हा हॅश नमूद आहे टर्म्स कंडिशन मध्ये ते तुम्हाला 2 टाइम अचीव केल्यानंतर, ती सायकल 2 टाइम अचीव केल्यानंतर मिळणार आहे. म्हणजे हे कार रेंटल जे आहे ते तुम्ही 2 वेळा जेव्हा ही रॉयल मास्टरची पोझिशन अचीव करतात, 2 सायकल कंप्लीट करतात, तेव्हा तुम्हाला हे कार रेंटल मिळणं चालू होणार आहे. त्यानंतर क्राऊन मास्टर साठी जे लक्झरी कार म्हणून शब्द वापरलेला आहे, क्राऊन मास्टरची जी लक्झरी कार आहे तर ही लक्झरी कार जी नमूद आहे ती 40 लाख रुपये किमतीची असू शकते. त्याची 40 लाख रुपये किंमत म्हटलेली आहे. नंतर इम्पिरियल मास्टर साठी लक्झरी कार नमूद केलेली आहे तर ती 50 लाख रुपये किमतीची लक्झरी कार असू शकते. नंतर ऑफिसचा जो रेंट असणार आहे तो पर मंथ 1,50,000 रुपये. आपल्याला ऑफिस 1700 स्क्वेअर फूटचा असणार आहे असं म्हटलेलं आहे. तर त्याचा रेंटसाठी आपल्याला 1,50,000 रुपये कंपनीकडनं मिळणार आहे. नंतर असिस्टंटची सॅलरी, आता आपल्याला इथे नमूद केलेले पर्सनल असिस्टंट मिळणार म्हणून, तर त्याची सॅलरीसाठी म्हणून 50,000 रुपये इथे नमूद केलेले आहेत. आणि म्हणजे इथे सुद्धा हॅश आहे, म्हणजे हे सुद्धा 2 अचिव्हमेंट केल्यावर मिळणार आहेत. ऑफिसचं रेंटल सुद्धा 2 इम्पिरियल मास्टरच्या अचिव्हमेंट झाल्यावर आपल्याला मिळणार आहे. इथे सुद्धा हॅश नमूद आहे.
आणि ड्रायव्हरची सॅलरी पण 50,000 रुपये पर मंथ. इथे सुद्धा हॅश म्हणजे 2 वेळा इंपिरियल मास्टरची अचिव्हमेंट झाल्यानंतर इंपिरियल मास्टरचे जो ड्रायव्हर असणार आहे त्याची सॅलरीसाठी 50,000 रुपये मिळणार आहे. आणि लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट याची पण 40,000 रुपये किमतीचं आपल्याला ते मिळणार आहे. म्हणजे इथे डायमंड मास्टरसाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट म्हटलेलं आहे कंपनीने, तर ते 40,000 रुपये किमतीचं असणार आहे. तर इथे पण स्टार एक नमूद आहेत, तुम्ही जर बघितलं प्लॅन मध्ये तर इथे स्टार असे नमूद केलेले आहेत कंपनीने. तर स्टारचा अर्थ काय, तर त्यावेळेला जी काही करन्सीचा जो एक्सचेंज रेट असेल ना त्याप्रमाणे ते चेंजेस अवलंबून असू शकतात. त्यामुळे ह्या ज्या फिगर्स कंपनी एक स्पेसिफिक आपल्या याच्यावर नमूद केलेल्या आहेत किती मिळेल वगैरे असं, पण ते एक्सचेंज रेट प्रमाणे ते पुढे मागे पण होऊ शकतात असा त्याचा अर्थ निघतोय. आणि जिथे जिथे हा हॅश नमूद आहे बघा, इथे हॅश नमूद आहे, तर ते तुम्हाला जेव्हा तुम्ही 2 सायकल कंप्लीट करताय तेव्हा तुम्हाला मिळणार आहेत ते. म्हणजे इथे पण आपण बघू शकतो की इथे रॉयल मास्टरच्या इथे पण तुम्हाला जे काही पर मंथ जे स्पॉन्सरशिप ऍक्टिव्हिटीचे पैसे मिळणार आहेत, तर ते पण तुमच्या 2 सायकल कंप्लीट व्हायला लागणार आहेत. 3 लाख रुपये पर मंथ आहे क्राऊन मास्टरचं, ते 2 सायकल कंप्लीट झाल्यावरच मिळणार. इम्पेरियल मास्टरसाठी जे 6 लाख रुपये पर मंथचं आहे 2 सायकल कंप्लीट झाल्यावरच मिळणार. ह्या स्पेसिफिकली ह्या इथे जे काही हॅश आणि स्टार नमूद आहेत त्याप्रमाणे हे कंपनीने आपल्या प्लॅन मध्ये नमूद केलंय. त्यामुळे कोणते आपल्याला कधी मिळतील ह्याबद्दल ज्यांचं कन्फ्युजन असेल ते इथे क्लिअर होऊन जाईल. कारण हे हॅश जिथे जिथे नमूद आहे ते तुम्ही जेव्हा 2 सायकल कंप्लीट करतात तेव्हाच तुम्हाला मिळणार आहे. ह्या ठिकाणी पण टर्म्स कंडिशन मध्ये नमूद आहे. आणि दुसरं ह्या वर जे इन्सेंटिव्ह लिहिलेत इथे सुद्धा हॅश नमूद आहे. तर जिथे जिथे हॅश नमूद आहे ते तुम्हाला 2 सायकल कंप्लीट केल्यावर मिळणार. तर इथे पण काही जणांना हे कधी मिळेल, कधी अचिव्हमेंट असू शकतात, हे जे प्रश्न आहेत पडतात त्याची उत्तरं तुम्हाला ते ह्या मास्टरशिप बोनस आणि प्रमोशनच्या बाबतीत मिळाली असतीलच. त्यानंतरच आपण एक 5वं टाईप जे आहे शेवटचं एज्युकेशन कमिशन, म्हणजे सेंटरचं जे कमिशन आहे ते, तर त्याच्यासाठी हे 6 लाख पीव्ही जर सेंटर मधनं तुमचा 6 लाख पीव्हीचा जो बिझनेस होतो त्यावर अवलंबून असणार आहे. म्हणजे तुमचं सेंटर मधून जेवढा बिझनेस होईल त्याच्या 6% पीव्हीचे तुम्हाला बेनिफिट तुमच्या नावाने सेंटर आहे तर तुम्हाला ते मिळणार आहे. त्यानंतर जे काही टोटल अमाऊंट आपल्याला कमिशनची असणार आहे ती 35% टोटल जो काही सेल्सचं इन्कम आहे त्याच्या 35% असणार. आता आपल्याला बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कंपनीच्या प्लॅन मध्ये आपण सांगतोय की 70% कंपनी डिस्ट्रीब्युट करते आणि 30% कंपनीचा शेअर ठेवते, पण इथे ते पीव्हीचं म्हटलेलं आहे कंपनीने. परंतु इन्कमचा जो टर्नओव्हर आहे ना तो टर्नओव्हर 35% इन्कमच्या बाबतीत मला तर 35% मिळतो. आणि एवढा मॅक्झिमम टर्नओव्हर इन्कम मध्ये दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये दिसणार नाही तुम्हाला जेवढा ऍटोमी देते. हे मॅक्झिमम 35%. याच्यावर जर एखादी कंपनी इन्कम देत असेल तर त्यांना निश्चित पुढे जाऊन प्लॅन बदलण्याची आवश्यकता पडू शकते, कारण कंपनीला ते परवडणारं नसणार आहे. पण आपल्याला इथे जे मॅक्झिमम जे 35% आहे ते टोटल जो कमिशन कंपनी पे करते ते 35% पर्यंतचा इन्कम कंपनी पे करते. आणि जे कमिशन आहे आपल्याला मिळणार ते एक कॅल्क्युलेशन जे याचं आहे बोनसचं, आणि ते ऑटोमॅटिकली ते कंपनीकडनं केलं जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे कमिशन मिळणार आहे त्याच्यामध्ये कंपनी हे बोनस, कमिशन, इन्सेंटिव्ह याच्यामध्ये जो काही आपला इथला कायदा आहे भारतातला त्याप्रमाणे जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस पे करूनच आपल्याला ते इन्कम मिळणार आहे. म्हणजे आपल्याला जे इन्कम आपल्याला आपण म्हणतोय याच्यामध्ये आपण पाहिलंय तर ते असंच असं आपल्याला अकाउंटला येईल का, तर नाही. आपल्या इथे जे काही टॅक्सेस आहेत म्हणजे जीएसटी वगैरे आपल्याला पे करावं लागणार आहे तर ते ऑलरेडी आपल्या प्रोडक्ट पर्चेसिंग मध्ये आहेच. त्या व्यतिरिक्त एक स्पेसिफिक आपलं वर्षाचं 20 लाखाच्या वर उत्पन्न गेला तर हे कंपनीने इथे प्लॅन मध्ये नमूद नाही केलेलं आहे. एक मी आपल्याकडचे कायदे जे आहेत त्याप्रमाणे हे सांगते की आपल्याकडे जर वर्षाचं 20 लाखाचं टर्नओव्हर, 20 लाखाच्या वर इन्कमचं टर्नओव्हर जात असेल तर जीएसटीचं अकाउंट ओपन करावं लागतं. त्यानंतर टीडीएस एक आपल्याला आहे तर टीडीएस पे करावं लागतं. तर हे टीडीएसची रक्कम आपल्याला जे इन्कम मिळेल त्यातनं कट करूनच कंपनी आपल्याला ते पे करणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे कंपनीकडनं जे इन्कम मिळणार आहे ते अशा प्रकारे मिळणार आहे. या व्यतिरिक्त जर कोणाला काही क्वेरीज वाटत असतील का माझ्या काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली या प्लॅनमधनं तर मला कमेंट्स मध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता.
त्याला मी त्याप्रमाणे उत्तर देण्याबद्दलचा हवं तर वेगळा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करून पब्लिश करेन. आणि याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित लाईक पण करा आणि इतरांना शेअर पण करा. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब पण करा. थँक्यू.